आता तुम्ही पहिल्यांदा ही गंमत बघा. मला एक सांग, मी ज्या वेळेला बाहेर जातो, त्या वेळेला तुला माझ्या मागं-मागं का यायचं असतं? मला मज्जा येते म्हणून. मज्जा येते? बरं, ओके. का बरं मज्जा येते तुला माझ्यासोबत यायला? तुम्ही मला चॉकलेट घेऊन देता, पाणीपुरी घेऊन देता. पाणीपुरी? बघितलं का? दिसत मुलगा जरी असला तरी पाणीपुरीवरून लक्षात आलं असेल तुम्हाला की मुलगी आहे. मग मला एक सांग, पाणीपुरी, चॉकलेट मी नाही घेऊन दिलं एखाद्या वेळेला, तर मग? तरी पण येशील? तरी पण येणार. का बरं? कारण की मला तुमच्यासोबत फिरायला मज्जा येते. फिरायला मज्जा येते. अच्छा. आता जे पुरुष हा व्हिडिओ इथपर्यंत बघतायत, तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की जसं तुम्ही तुमच्या मुलीला 5 मिनिटासाठी जरी बाहेर गेलात तरी बाहेर सोबत घेऊन जाता ना, जसं तिला आपुलकीनं काही घेऊन देता, खायला प्यायला काही वस्तू, खेळणी घेऊन देता, तसं सेम अगदी तुमच्या बायकोला सुद्धा तुम्ही बाहेर घेऊन गेलं पाहिजे शक्य तितक्या वेळेला. मी म्हणत नाही प्रत्येक वेळेला, पण जितक्या वेळेला शक्य आहे, अगदी 5 मिनिटासाठी जरी तुम्ही चौकात जाऊन जरी येणार असाल तरी सुद्धा घेऊन गेला पाहिजेत. तुम्ही तिला काहीतरी घेऊन द्या, अगर घेऊन देऊ नका, तो तुमचा प्रश्न, पण सोबत तरी न्यायला सुरू करा. कारण बायकोला प्रत्येक वेळेला नवऱ्याचंच प्रेम पाहिजे अशातला भाग नाहीये. बायकोला काही वेळेला बापाचं सुद्धा प्रेम पाहिजे असतं. आणि एकदा का बायकोला तिच्या नवऱ्यामध्ये तिचा बाप दिसला आणि नवऱ्याला त्याच्या बायकोमध्ये त्याची आई दिसली, मग ब्रह्मदेव जरी आला तरी तुमचं रिलेशन कोणी खराब नाही करू शकणार. बरोबर का?